अत्यंत दयावान कृपावान अल्लाहच्या नावाने जो ज्ञानाचा स्रोत आहे आणि सर्व प्रशंसा त्यालाच शोभनीय आहे आणि तोच या विश्वाचा एकुलता एक मला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया की इंग्रजी बोलणं कसं सोपं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न दोनच प्रकारचे आहेत. एक वर्बल क्वेश्चन म्हणजे त्याचं उत्तर यस किंवा नो मध्ये द्यावं लागतं. वर्बल क्वेश्चन सुरू होतात सहाय्यक क्रियापदाने. सहाय्यक क्रियापद कोणते आहे? am, is, are, was, were, have, has, had, shall, will, should, would, can, could, may, must, do, does, and did. या कुठल्याही शब्दापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो मध्ये. आता लक्षात ठेवा, आपल्याला हा एक टेबल लक्षात घ्यायचा आहे. प्रश्नामध्ये जर आय आहे उत्तरमध्ये यू येणार. प्रश्नामध्ये यू आहे उत्तरमध्ये आय येणार. प्रश्नामध्ये यू जर अनेक वचनासाठी आहे तर वी येईल. वी आहे तर यू येईल. यू जर शेवटी आहे तर मी होईल. मीचं यू होईल. युअरचं माय होईल. मायचं युअर होईल. आणि युअर अनेक वचनसाठी आहे तर अवर होईल. इतका जर टेबल तुम्ही लक्षात ठेवलं तर मग तुम्हाला इंग्रजी बोलणं सोपं होईल. देखो कैसा